मित्रहो नमस्कार. आजचा विषय आहे व्यसन हा तरुणांचा खरा शत्रू आहे. मित्रांनो, आज मी ज्या विषयावर बोलणार आहे तो विषय फक्त एका व्यक्तीचा नाही, तर तो संपूर्ण पिढ्याचा विनाश करणारा विषय आहे किंवा विनाशाचा विषय असं म्हणायला हरकत नाही. आजचा तरुण शत्रूशी लढत नाही, तो स्वतःशी हरत चाललाय. आणि जेव्हा माणूस स्वतःशी हरतो तेव्हा त्याला संपवायला जगाला वेळ लागत नाही. हे मी फार जाणीवपूर्वक बोलतोय. पूर्वी रावणाला 10 तोंड होती, पण आजच्या व्यसनाला हजारो रूप आहेत, हजारो तोंड आहेत असं म्हणायला हरकत नाही. कधी ते सिगारेट बनवून ओठावर बसतं, तर कधी दारू बनवून रक्तात मिसळतं. कधी मोबाईल बनवून डोळ्यात शिरतं, तर कधी अश्लीलतेच्या नावाने विचारांची हत्या करत असतो. हे त्याचे विचार आणि हे त्याचे रूप वारंवार बदलत असतात. एवढं खतरनाक व्यसन आहे. आणि माणूस म्हणतो मी स्वतःला कंट्रोलमध्ये ठेवतो, पण याच्यावर जर आपण खरा विचार केला, पण मला असं वाटतं व्यसन कधीच कंट्रोलमध्ये राहत नसतं, ते माणसालाच कंट्रोल करत असतं. म्हणून यावर संत तुकाराम महाराजांनी किती भयंकर वास्तव सांगितलेलं आहे, तर हे आपण पाहायला पाहिजे. मित्र, तुम्हाला आश्चर्य वाटेल, 450-500 वर्षापूर्वी संतांनी सांगितलं, वासनेच्या मुखी आंधळीनी पडे, तेथे कोण गाडी बाहेरी. संत तुकाराम महाराजांनी एकदम सविस्तर भाषेमध्ये सांगितलं आहे, जो वासनाच्या मोहाच्या व्यसनाच्या खाईत पडतो त्याला बाहेर काढणं खूप कठीण आहे. मग हे तुकाराम महाराजांनी जाणीवपूर्वक का म्हटले असावे? कारण आजचा तरुण जर पाहिलं तर 90% तरुण व्यसनाच्या अधीन आहेत, व्यसनाच्या आहारी जात आहेत. आजचा तरुण हसतोय पण आतून सारखा तुटतोय. ज्याच्या चेहऱ्यावर स्माईल आहे पण मनात प्रचंड अंधार आहे. असं हे वास्तव तुकोबरायांनी 450 वर्षापूर्वी 500 वर्षापूर्वी आपल्याला मांडलेलं पाहायला मिळतं. एवढी प्रचंड भयानक असणारी परिस्थिती आहे. चेहऱ्यावर स्माईल आहे पण मनात प्रचंड अंधार आहे. मित्रांनो, व्यसन कधीच आनंद देत नाही, ते फक्त दुःख विसरायला शिकवतं. आणि दुःख विसरणारा माणूस कधीच आयुष्यात जिंकू शकत नाही, हे मात्र तितकंच खरं आहे. कारण आज जर परिस्थिती पाहता एवढी कठोर परिस्थिती आपल्या समोर उभी आहे की विनम्र माझं आव्हान सगळ्या तरुणांना असेल की मित्र हो, व्यसनाच्या अधीन जाऊ नये. आज कितीतरी आई रात्री झोपत नाहीये कारण ज्याचा मुलगा अजून घरी आलेला नसतो. वडील शांत बसतात पण आतून 1000 वेळा मरत असतात. आणि मुलगा म्हणतो हे माझी लाईफ आहे, तुम्हाला काय करायचंय, असे उलट प्रश्न त्या मुलाचे असतात. अरे, ज्या आईने 9 महिने 9 दिवस पोटात वाढवलं, पोटात ठेवलं, तिचं आयुष्याचं तू एका एका क्षणात 5-5 मिनिटात जाळत असतील तर त्या जगाला काय अर्थ? संत नामदेव महाराज म्हणतात, त्या संत नामदेवांचा विचार खरं तर आपण आत्मसात केला पाहिजे. ते म्हणतात, लोभियाच्या घरी लटकेची उपवास. ज्याला स्वतःच्या इच्छावर नियंत्रण नाही, तो माणूस कधीच समाधानी राहू शकत नाही, तो माणूस कधीच स्वतःच्या आयुष्यात सक्सेस होऊ शकत नाही. आजचा तरुण शरीराच्या भुका भागतोय पण आत्मा उपाशी ठेवतोय. प्रचंड बिकट परिस्थिती. संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, संत ज्ञानेश्वरांचा सुद्धा तरुणांना एकमेव सल्ला आहे. ते म्हणतात, जैसे अन्न तैसे मन. जसं तुम्ही शरीराला खायला देताल, जसं तुम्ही पौष्टिक आहार खाताल, तसं तुमचं मन चंचल राहील. असं आपलं शरीर असतं की त्या शरीरामध्ये खऱ्या अर्थानं जसं आपण शरीराला देतो तसंच मन आपलं घडतं. दारू टाकली तर विवेक मरतो, नाश टाकला तर संस्कार मरतात, आणि अश्लीलता टाळली तर विचार मरतात. हा विचार आपल्या मनामध्ये, आपल्या रक्तामध्ये भिनला पाहिजे. मित्र हो, म्हणून व्यसनाला आपल्या हाताबाहेर ठेवलं पाहिजे. मित्रांनो, आजच्या तरुणाला रात्री 2-2 वाजेपर्यंत झोप येत नाही, पण पहाटे उठून तो आई वडिलांचे पाय धरायला सुद्धा लाजतो. एवढी मोठी शोकांतिका आहे. कारण आजचा तरुण एवढा व्यसनाशी जातोय की मी अशा काही
न्यूज बातम्या पाहिल्या आहेत, त्याचा मी तुम्हाला सगोल पुरावा देऊ शकतो की व्यसनामुळे भरपूर घरं, प्रचंड घरं नाश पावलेत. काही काही तरुणांनी व्यसनामुळे स्वतःच्या वडिलांचा, स्वतःच्या आईचा जीव सुद्धा घेतलेला आहे. मोबाईल सारखं घाणेरडं व्यसन एवढं लागलेलं आहे की ते आई वडील मोबाईल देत नाहीत म्हणून चक्क आई वडिलांची मर्डर करण्यापर्यंत लोक पोहोचलेले आहेत. एवढी बिकट परिस्थिती सध्या आपल्याला दिसायला लागते. तर ही परिस्थिती कुठेतरी बदलली पाहिजे, 100% बदलली पाहिजे. म्हणून मित्रांनो, व्यसनापासून जेवढं होईल तेवढं दूर राहण्याचा प्रयत्न करा. या परिस्थितीवर संत तुकाराम महाराज म्हणतात, मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. मन जर रिकामं असेल तर व्यसन त्यात घर करतं. कारण जेव्हा मन आपलं, जेव्हा आपल्या हाताला कोणतंही काम नसतं, तेव्हा आपल्याला अश्लील धंदे सुचायला लागतात. आपण जेव्हा रिकाम असतो तेव्हा वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला सुचायला लागतात आणि ते करतो आपण, त्याच्यामधून व्यसन असेल. पण मन जर ध्येयाने पेटलेलं असेल तर इतिहास निर्माण होतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीतील तरुण जर आज व्यसन करत असेल तर भविष्यातला महाराष्ट्र कसा असेल, इथे प्रश्नचिन्हच आहे. ज्या हातात भगवा हवा त्या हातात आपल्या सिगारेट आलेली आहे. ज्या डोळ्यात स्वराज्याची स्वप्न हवी होती त्या डोळ्यात आज नशेत लालसर झालेले आहे. म्हणून मला नेहमी वाटतं की तरुणांनी खरंच व्यसनापासून दूर राहिलं पाहिजे. एक माझी हात जोडून विनंती आहे. तुकोबाराय म्हणतात ना, आता तरी पुढे हाचे उपदेश नका करू नाश आयुष्याचा, सकळांच्या पाही माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. मित्र हो, व्यसन ही फॅशन नाही, ती स्वतःच्या आताची तयारी आहे, स्वतःच्या अंताची तयारी आहे. मित्रांनो, व्यसन ही फॅशन नाही तर ती स्वतःच्या अंताची तयारी आहे. सिगारेटचा धूर फुफ्फुस जाळतो, पण त्यापेक्षा आधी तो भविष्य जाळतो. दारू बाटलीत असते, ती घराच्या विनाशाचा सुरुवात करते, त्या विनाशाला सुरुवात करते. आजचा निर्णय घ्या आणि आज नव्याने सुरुवात करा. नवीन जन्म घ्या. आईच्या डोळ्यात अश्रू नाही तर अभिमान आणायला शिका. वडिलाच्या कपाळावर चिंता नाही तर समाधान आणायला शिका. आणि स्वतःचं आयुष्य नशेत नाही तर संस्कारात घडवायला शिका. मित्र हो, शेवट माझी एकच विनवणी करतो. व्यसन माणसाला संपवतं, पण संतांचे विचार माणसाला अमर करतात. नक्की तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि शेअर नक्की करा. रामकृष्ण हरी.